नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. दिविजने REC लिमिटेड या कंपनीचा शेअर घेतला. कितीला? 150 रुपयाला. पुढे तो 300 रुपयाला गेल्यानंतर विकून टाकला. आज त्याची किंमत किती आहे माहिती आहे? 550 रुपये. आता प्रॉफिट होऊन देखील त्याला वाईट वाटतंय. दर्शननी आयडिया या कंपनीचा शेअर घेतला. 13 रुपयाला. 18 रुपयापर्यंत वाढला, पण तो विकला नाही. आज परत 13 रुपयाला आलाय. आता त्याला कळत नाही आहे होल्ड करावं की विकावं. दिव्यानी सुवेन लाईफ सायन्सेस या कंपनीचा शेअर घेतला. 108 रुपयाला. 3 महिने झालेत, अजून साधारण तीच प्राईज आहे. आता तिला पैसे अडकून पडल्याचं फील यायला लागलाय. अशी अनेक उदाहरणं सतत समोर येत राहतात. प्रश्न नेहमी हाच असतो की असं काय करता येईल की ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये काम केल्याचा आनंद पण घेता येईल आणि पैसा पण मिळत राहील. कारण बराच वेळा पैसा मिळूनही समाधान किंवा आनंद मिळत नाही आहे आणि कधीकधी तर समाधानकारक पैसाही मिळत नाही आहे. मग काय करावं? काही मार्ग आहे का? आहे ना. हा सगळा खेळ आपल्या डोक्यात खेळला जातो आहे. तर करायचं असं आहे की शेअर मार्केटमध्ये काम करायला सुरुवात करायच्या आधी नक्की करायचं आहे की तुम्ही ट्रेडिंग करणार आहात की इन्व्हेस्टमेंट करणार आहात. असं याची खरंच काही गरज असते? म्हणजे हे तर सोपं आहे ना की शेअर विकत घ्या, किंमत वाढली की विकून टाका, किंमत अजून वाढेल असं वाटत असेल तर होल्ड करा, स्टॉप लॉस वापरा आणि जास्त लॉस सहन करू नका. आता हे त्यात मध्येच ट्रेडर का इन्व्हेस्टर इतकं सगळं कॉम्प्लिकेट का करावं? ॲक्च्युली आपण शेअर मार्केटमधलं आपलं काम सिम्प्लिफाय किंवा सोपं करायचा प्रयत्न करणार आहोत. आपण ट्रेडिंग करतोय का इन्व्हेस्टमेंट करतोय हे ठरवून. कसं? त्याचं काय आहे, ट्रेडर आणि इन्व्हेस्टर हे दोघंही जण शेअर्सच विकत घेणार आहेत आणि शेअर्सच विकणार आहेत. पण दोघांचा त्यामागचा उद्देश वेगवेगळा असणार आहे. कामाची पद्धत वेगवेगळी असणार आहे. थॉट प्रोसेस वेगवेगळी असणार आहे आणि त्यामुळे त्यांचे निर्णय त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावे लागणार आहेत. काही उदाहरणं आपण घेऊ. ट्रेडरचं लक्ष कायम किमतीकडे राहतं. किंमत वाढणार आहे की नाही हे ठरवण्याचा तो प्रयत्न करत असतो. शक्यतोवर लगेच किंमत वाढते की नाही यामध्ये त्याचा इंटरेस्ट. आता इन्व्हेस्टर कंपनीकडे बघतोय. कंपनी चांगली आहे का? त्याचा धंदा वाढत राहील का? प्रॉफिट्स वाढत राहतील का? मार्केट शेअर वाढत राहील का? कंपनी अजून नवीन काही करू शकते का? कॉम्पिटिटर्सना कशी हँडल करते कंपनी? ह्या आणि अशा सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टर बघतोय. रोज रोज किंमत तो बघत नाही आहे किंवा त्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. आणि किंमत थोडी हळूहळू वाढली तरीही त्याला ते चालणार आहे. अजून एक उदाहरण घेऊ. ट्रेडर शक्यतोवर कॅपिटल रोटेट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकाच वेळेला शेअर्स विकत घेऊन नंतर ते वाढल्यावर विकायचे, प्रॉफिट काढून घ्यायचा आणि कॅपिटल पुन्हा दुसऱ्या ट्रेडमध्ये वापरायचा, असा काहीसा त्याचा प्लॅन. इन्व्हेस्टर मात्र टप्प्याटप्प्याने विकत घेण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यासाठी त्याची तयारी आहे. एकदम शेअर्स विकत घेणं ही त्याची गरज नाही. अजून एक उदाहरण बघू. ट्रेंड अप आहे का डाऊन आहे, म्हणजेच किंमत वर जातीये का खाली जातीये याचा ट्रेडरला तसा फार फरक पडत नाही. कारण
डाऊन ट्रेंडमध्ये पण, म्हणजे ज्या वेळेला किंमत खाली जात असते अशा वेळेला पण मधून किंमत वाढत राहते आणि मग ट्रेडर तिथे पण प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतच राहतो. इन्व्हेस्टरला मात्र किंमत जर खूप जास्त वाढलेली असेल तर तो शेअर घेण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. त्याला चांगली कंपनी पाहिजे आणि प्राईससुद्धा रिझनेबल पाहिजे, याचा त्याचा शोध चालू आहे. म्हणजेच ट्रेडर आणि इन्व्हेस्टर दोघंही एकच गोष्ट जरी करत असले तरीही ते वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या आउटकमच्या अपेक्षेने ह्या गोष्टी करतायत. आपण दोन्ही गोष्टी एकत्र करू शकतो का? करू शकतो, पण थोडा अनुभव गाठीशी आल्यानंतर मग या दोन्ही गोष्टी एकत्र हँडल करता येणं शक्य असतं. सुरुवातीला ते करू नये. सुरुवातीला कुठला तरी एकच मार्ग पकडावा आणि त्यावर चालायला लागावं. पण मग हा मार्ग ठरवायचा कसा? 2 सोप्या गोष्टी आपण बघू ज्याद्वारे तुम्हाला हे ठरवता येईल. पहिलं, तुमच्याकडे कॅपिटल किती आहे? साधारणपणे ट्रेडिंगसाठी जास्त कॅपिटल लागणार आहे. अर्थात आपण इथे इक्विटीबद्दल बोलतो आहे, फ्युचर्स अँड ऑप्शन्सबद्दल नाही. त्याबद्दल आपण नंतर कधीतरी सविस्तर चर्चा करणारच आहोत. इन्व्हेस्टरला सुरुवातीला खूप कॅपिटलची गरज कदाचित लागणार नाही, कारण तो टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा तसं त्याला चालू शकतं. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे वेळ किती आहे? म्हणजेच ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट या गोष्टी करण्यासाठी जो लागणारा वेळ आहे हा तुमच्याकडे किती उपलब्ध आहे? दिवसातनं, आठवड्यातनं, महिन्यातनं किती वेळ तुम्ही काढू शकता? ट्रेडिंग करताना थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. इन्व्हेस्टमेंट करताना हा वेळ थोडा कमी असला तरीही चालतो. चला तर मग लगेच कामाला लागा. तुमच्यासाठी ट्रेडिंग योग्य की इन्व्हेस्टिंग योग्य हे ठरवा. अर्थात हा निर्णय कालांतराने बदलत राहू शकतो, पण कुठला तरी एक मार्ग निवडा आणि त्यानुसार चाला. तुमच्या ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये त्यातून मिळणाऱ्या रिझल्ट्समध्ये आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानामध्ये नक्कीच वाढ होईल याची खात्री बाळगा. काय चांगले बदल झालेत हे आम्हाला पण कळवा. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.